नमस्कार मित्रांनो, सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारचा जी-आर आलेला आहे. या जी-आर मध्ये नेमकं काय आहे आणि या जी-आरचा परिणाम नेमका कोणत्या शिक्षकावर होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला हा जी-आर कळणार आहे. तर बघा मित्रांनो, 2 सप्टेंबर 2024 म्हणजे नुकताच पब्लिश झालेला हा जी-आर आहे आणि या जी-आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, संपूर्ण जी-आर आपण बघणार नाही. यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहे. तर बघा मित्रांनो, केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्याकरता एनसीटी यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता म्हणजे 1ली ते 8वीच्या किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून त्यांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय 2013चे शुद्धीपत्रक दिनांक 6 मार्च 2013 द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरता 1ली ते 8वी शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून एनसीटीच्या गाईडलाईननुसार त्यांना केंद्र शासनाची सीटीईटी किंवा महाराष्ट्र शासनाची टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2016 अन्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय एनसीटीने निश्चित केलेल्या अर्थतेशी विसंगत आहे. यास्तव अनुकंपा तत्वावरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर मित्रांनो, एनसीटीने प्राथमिक शिक्षकांसाठी जी काही गाईडलाईन्स दिलेली होती की त्यांची शैक्षणिक पात्रता 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, अशा प्रकारचे सांगितलेलं होतं. त्यानुसार महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या सगळ्या शिक्षकांसाठी सीटीईटी आणि टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य ठरवलेलं आहे. त्यानंतर या जी-आर मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. बघा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहेत. तर बघा काय तरतुदी आहेत. नंबर 1, शासन निर्णय 2016 मधील परिच्छेद 3 मधील मात्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यास सवलत राहील हा मजकूर वगळण्यात येत आहे. तर 2016चा जो काही जी-आर होता, तर त्या जी-आर मध्ये काही अनुकंपा तत्वावरील शिक्षक व काही शिक्षकांची नियुक्ती करत असताना त्यांना टीईटी व सीटीईटी या परीक्षेमधून सूट देण्यात आलेली होती, परंतु आता हा मजकूर वगळण्यात आलेला आहे. तर या नवीन जी-आर नुसार तो मजकूर वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरे पॉईंट बघूया आपण की 2013च्या शासन निर्णयानुसार राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने 2016च्या जी-आर नुसार अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देण्यात आल्या आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी व केंद्राची सीटीईटी उत्तीर्ण झालेले नाही, अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत धारण करावी. तर मित्रांनो, ज्या शिक्षकांची अशा प्रकारे नियुक्ती झालेली आहे की त्यांनी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही, तर त्यांनी पुढील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलंय ते बघूया आपण या जी-आर मध्ये. नंबर 3चा पॉईंट, ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन 11/10/2022च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्राची सीटीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिलेली आहे, परंतु शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेल्या नाही. अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा धारण करणे किंवा उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. तर बघा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अनेक संस्था अशा आहेत की त्यांनी
अनुकंपा तत्वावरील जे काही शिक्षक आहे किंवा नवीन जे शिक्षक आहे तर त्यांची जी भरती केलेली आहे तर विदाऊट टीईटी किंवा सीटीईटी भरती केलेली आहे. तर अशा शिक्षकांनी पुढील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. कारण अशा शिक्षकांना शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळात आयडी दिलेली नाही. त्यानंतर चौथा मुद्दा बघूया आपण, अतिशय महत्वाचा आहे. 3 वर्षाच्या कालावधीनंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी ही अर्हता धारण करू शकणार नाहीत, अशा उमेदवाराची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. मित्रांनो, ज्या शिक्षकांची विदाऊट टीईटी किंवा सीटीईटी परीक्षेशिवाय नियुक्ती झालेली आहे, तर अशा शिक्षकांनी येत्या हा जी-आर लागू झाल्यापासून 3 वर्षाच्या आत टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची माहिती या जी-आर मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा जी-आर अतिशय महत्त्वाचा आहे आणि शिक्षकांनी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.